नमस्कार, वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज आपण मस्त कुरकुरीत मांदेली फ्राय बनवतो आहे। मिस्टरांनी किलोभर मच्छी आणली आणि चॅलेंज दिलं, तर ही किलोभर मच्छी साफ करून मस्त अशी कुरकुरीत बनव। तर चला कशी बनवली ते बघूया। तर इथे 1 किलो मांदेली आणलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता ही मांदेली आपल्याला सर्वप्रथम साफ करून घ्यायची। मांदेली मच्छी खायला तर सगळ्यांनाच आवडते, पण साफ करायचं म्हटलं म्हणजे जीवावर येतं, नकोसं वाटतं। तर चला आज आपण मच्छी साफही करूया आणि मस्त अशी कुरकुरीत बनवूया। तिथे 1 किलो मच्छी घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं। आता ही साफ कशी करायची मी दाखवते। अशा पद्धतीने आपल्याला ही साफ करून घ्यायची। एक मच्छी अशा हातावर घ्यायची आणि उलट्या बाजूने त्याला हे अंगठ्याच्या सहाय्याने त्याला असे साफ करून घ्यायची। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने याला साफ करून घ्यायची आणि जे त्याचं तोंड आहे, मुंडका आहे, ते आपल्याला हे अशा पद्धतीने काढून घ्यायचं आणि आतील त्याची पोटातील जी पण घाण आहे ती सुद्धा आपल्याला छान अशी सर्वप्रथम स्वच्छ साफ करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी मच्छी आपल्याला साफ करून घ्यायची आहे। अगदी सहज साफ होते। तर अशा पद्धतीने मी एक मच्छी तुम्हाला इथे साफ करून दाखवते आहे। तर तुम्ही बघू शकता किती स्वच्छ आणि मस्त इथे आपली मच्छी साफ करून झालेली आहे। अशाच पद्धतीने मी तुम्हाला दुसरी सुद्धा मच्छी साफ करून घ्यायची। असंच त्याला उलट्या बाजूने अंगठ्याने साफ करून घ्यायचं आणि त्याचं तोंड तोडून पोटातील घाण असे आपल्याला स्वच्छ काढून घ्यायची आहे। तर अशाच पद्धतीने मी तुम्हाला 2 ते 3-4 मच्छी इथे मी साफ करून दाखवलेल्या आहे। तुम्ही बघू शकता किती स्वच्छ आणि साफ इथे आपली मच्छी झालेली आहे अशा पद्धतीने। तर अशाच पद्धतीने मी संपूर्ण ही मच्छी 1 किलो मच्छी साफ करून घेतली। स्वच्छ 3-4 वेळा ती पाण्याने मी धुवून घेतलेली आहे। आता 1 किलो मच्छी आपल्याला बनवायची नाही, म्हणून मी इथे अर्धी मच्छी डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून देते। फ्रीजमध्ये ही मच्छी 2 ते 3 दिवस फ्रीजरमध्ये छान राहते, अजिबात खराब होत नाही। तर इथे मी अर्धी मच्छी डब्यामध्ये भरून ठेवून देते आणि अर्धी मच्छी इथे मी फ्राय करून घेते। तर फ्राय करण्यासाठी मी इथे एक बोल घेतलेला। आता ह्या बोलमध्ये आपल्याला संपूर्ण मच्छी टाकून घ्यायची आहे। त्यामध्ये मी 1 ते 1.5 चम्मच मिरची पावडर घालते आहे। मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। त्यानंतर अर्धा चम्मच गरम मसाला, 1 चम्मच इथे मी धना पावडर घालते आहे। थोडीशी यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे। त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते आहे। तुम्ही यामध्ये अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्टसुद्धा घालू शकता। एक लिंबूसुद्धा पिळून घातलं तरीही चालेल। त्यानंतर इथे आपल्याला 2 ते 3 चम्मच यामध्ये मी बारीक रवा घालते आहे। रवा घातल्याने आपली मांदेली मच्छी ही खूप मस्त अशी कुरकुरीत होते। त्यानंतर 2 ते 3 चम्मच यामध्ये आपल्याला ज्वारीचं पीठ घालायचं आहे। याने सुद्धा मच्छी ही आपली छान चवीला लागते। इथे रवा आणि ज्वारीचं पीठ घातल्यानंतर हे संपूर्ण साहित्य छान असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजे घातलेलं संपूर्ण साहित्य आपल्याला मच्छीला लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। जर तुम्हाला इथे सारण थोडंसं कोरडं वाटत असेल तर हलकंसं यामध्ये पाणी घातलं तरीही चालेल। आता आपण मच्छी तळून घेऊया। तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली, त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं। तेल छान असं कडकडीत इथे आपल्याला गरम करून घ्यायचं आणि कडकडीत गरम तेलामध्ये हे अशा प्रकारे आपल्याला मच्छी सोडायची आहे। ज्याप्रमाणे आपण भजी सोडतो ना, अगदी त्याचप्रमाणे ह्या मच्छी आपल्याला तेलामध्ये सोडायच्या आहे। गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर मस्त अशा अलटून पलटून कुरकुरीत होईपर्यंत ह्या मच्छी आपल्याला इथे तळून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने। तुम्ही अशा पद्धतीने तळून घेतल्या तरीही चालेल किंवा मग शॅलो फ्राय केल्या तरीही चालेल। दोन्ही पद्धतीने जरी केला तरीसुद्धा आपली मच्छी छान अशी कुरकुरीत होते। तर इथे मी तुम्हाला शॅलो फ्राय कसं करता ते दाखवते। तर इथे मी पॅन गरम करायला ठेवला, त्यामध्ये थोडंसं आपल्याला तेल घालायचं आणि हे अशा प्रकारे मच्छी इथे आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायची। इथे सुद्धा आपल्याला छान असे अलटून पलटून मस्त ही मच्छी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। तुम्हाला इथे मी 2 पद्धती दाखवलेल्या आहे। एकतर तुम्ही तळून जरी घेतल्या तरीही चालेल किंवा मग असं शॅलो फ्राय करून घेतल्या तरीही चालेल। तर मस्त इथे आपली कुरकुरीत मांदेली मच्छी तयार झालेली आहे। ही मच्छी तुम्ही डाळ भात, खिचडी किंवा भाजी पोळी सोबत जरी खाल्लं तरीसुद्धा खूप छान लागते किंवा साधं भाकरी पोळी सोबत खाल्ली तरीसुद्धा खूप मस्त लागते। तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा। लाईक, शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर आजची किचन टिप बघूया। गव्हाचं पीठ जास्त दिवस झाले की त्यात जाडी पडते, म्हणून त्यामध्ये एक तमालपत्र ठेवावे। गव्हाचे पीठ खूप दिवस टिकतं। चला तर भेटू अशा एका छान रेसिपीमध्ये आणि किचन टिपमध्ये।